जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळचंडे, संचालक उडान करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आताच नुकतेच 15 मार्च 2026 ला आपले काही जिल्ह्यांचे 2024-25 चे जिल्हा भरतीचे पेपर जे आहेत, पोलीस भरतीचे पेपर ते झालेले आहेत. तर त्या अनुषंगाने जे झालेले पेपर आहेत त्या पेपर मधील अंकगणित व बुद्धिमत्ता या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 मध्ये आपला झालेला पेपर होता 15 मार्चला. त्यामधला प्रश्न क्रमांक 1, एका खांबाच्या वरच्या टोकापासून सोडलेल्या 25 सेमी लांबीच्या शिडीचे शेवटचे टोक खांबापासून 7 सेमी अंतरावर जमिनीवर टेकते, तर खांबाची उंची किती? बघा, जॉमेट्रीचा प्रश्न आहे. असं म्हटलेलं आहे की एक खांब आहे, या खांबाला एक शिडी लावलेली आहे आणि त्या शिडीची लांबी जी दिलेली आहे ती 25 सेंटीमीटर दिलेली आहे. हा खांब आहे समजा, आणि शिडीचं शेवटचं टोक हे खांबापासून 7 सेमी अंतरावर आहे. तर त्या खांबाची उंची किती आहे हे विचारलेलं आहे. जर बघितलं याच्यामध्ये राईट अँगल ट्रँगल फॉर्म होतोय. मग ट्रँगल फॉर्म झाला, दोन बाजू दिलेल्या, एक बाजू काढायचा आहे बाय युझिंग पायथागोरसचा थेरम. ओके, तर मग आपण जर विचार केला तर कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. समजा हे आपण एक्स घेतलं तर एक्स स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 चा वर्ग 625 मायनस 7 चा वर्ग 49, म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 576. तर नथिंग बट एक्स इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 576, म्हणजे एक्स इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. म्हणजे त्या खांबाची जी उंची असायला पाहिजे ती किती असायला पाहिजे? 24 सेंटीमीटर. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 2, एका शाळेतील 20% मुले व 1/4 मुली यांची संख्या समान आहे, तर मुलांचे मुलींशी असणारे गुणोत्तर सांगा. समजा आपण मुले म्हणजे एक्स घेतलं आणि मुली म्हणजे वाय, तर याच्यामध्ये बोललेलं आहे कंडिशन 20% मुले ही 1/4 मुलींच्या संख्येच्या समान आहे, तर मुलांचे मुलींशी गुणोत्तर काय? तर वाय ला आपण इकडे जर घेतलं तर एक्स बाय वाय इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 20 इंटू 4. 20 चा भाग 100 मध्ये किती वेळा जातो? 5. म्हणजे नथिंग बट एक्स ला वाय इज इक्वल टू काय असायला पाहिजे? 5 ला 4. मुलांचे मुलींशी असलेले गुणोत्तर 5 ला 4, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 3, x³ प्लस 2x प्लस 5 च्या बहुपदीची x इज इक्वल टू -3 असतानाची किंमत किती? बघा, एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर वाला फंडा आहे डायरेक्ट. तर -3 चा घन प्लस 2 इंटू -3 प्लस 5. कोणतीही ऋणभारित संख्या असेल आणि तिचा घातांक विषम असेल तर तिचं उत्तर निगेटिव्ह येणार. आणि ऋणभारित संख्याचा घातांक हा समसंख्या असेल तर त्यावेळेला उत्तर पॉझिटिव्ह येणार. ओके, तर मग 3 चा घन 27, परंतु -27 प्लस आर मायनस मायनस 3 दुने 6 प्लस 5, नथिंग बट 5 आणि 6 कॅन्सल, म्हणजे वाचलं काय? -1. 27 आणि 1 28, परंतु कोणते असायला पाहिजे? -28. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, सरिताचे व तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे. त्या 2 मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष आहे. जर सरिताचे वय 45 वर्ष असेल तर तिच्या लहान मुलाचे वय किती? तर बघा, इथं डायरेक्ट दिलेलं आहे की सरिताचं वय किती दिलेलं आहे? 45, आणि सरिता ही तिच्या मुलांपेक्षा 8 वर्षांनी, म्हणजे त्यांच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेपेक्षा सरिताचं वय 8 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे सो देअर फोर त्या 2 मुलांचं वय, समजा मोठ्या मुलाचे वय एक्स पकडलं आणि लहान मुलाचे वय
वाय जर पकडलं तर यांच्या वयांची बेरीज एक्स प्लस वाय इज इक्वल टू सरिताचं जेवढं काही वय होतं त्याच्यातून काय करावं लागेल 8 वर्ष वजा करावं लागेल. म्हणजे सो देअर फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45 मायनस 8 म्हणजे किती वाचले 37. आणि त्या दोन मुलांच्या वयांतील फरक दिलेला आहे, किती वर्षाचा दिलेला आहे 3. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. 2 अननोन अँड 2 इक्वेशन. ओके, तर मग काय झालेलं आहे, तर ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 वाय वाय गेट कॅन्सल, तर काय राहिलं 2x इज इक्वल टू 40. तर x इज इक्वल टू 20. हे काय झालं, मोठ्या मुलाचं वय झालं. मग दोघांच्या वयांची बेरीज 37 येत असेल तर y इज इक्वल टू 37 मायनस 20 म्हणजे y इज इक्वल टू किती असायला पाहिजे 17 वर्ष असायला पाहिजे. ओके, लहान मुलाचं वय, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 5. 335.245 या संख्येतील 3 नंतरचे 5 व 4 नंतरचे 5 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? स्थानिक किंमत म्हणजे अंकांची स्थानावरून ठरवली जाणारी किंमत. मग आपल्याला बोललेलं आहे 3 नंतरचं 5 म्हणजे नथिंग बट हे 5 ची स्थानिक किंमत 5 होऊन जाणार आणि 4 नंतरचे 5 याची स्थानिक किंमत 0.005. यांच्या दोन 5च्या स्थानिक किमतीतील अंकांतील फरक किती? मग याच्यामध्ये किती वाचेल तुमचे 5 994 4.995. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न 1 पासा म्हणजे डाईस टाकला असता त्याच्या वरच्या बाजूवर सम संख्या येण्याची संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी किती? आता प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे, तर प्रोबॅबिलिटीचा कन्सेप्ट काय म्हणते, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ आउटकम्स म्हणजे एन ऑफ एस. म्हणजे टोटल नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स आणि हे टोटल नंबर ऑफ आउटकम्स. मग आता जर एक डाईस जर फेकला तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ आउटकम्स म्हणजे काय ना 1 2 3 4 आणि 5 6. तर टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती झाले तुमचे 6. त्यापैकी वरच्या बाजूवर समसंख्या म्हणजे किती समसंख्या आहेत 1 2 आणि 3 म्हणजे 3/6. 3/6 नथिंग बट किती असणार 1/2. ही तुमची प्रोबॅबिलिटी असायला पाहिजे. त्याच्यामुळे उत्तर किती राहणार ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्या समोर 8 मुले असतील. म्हणजे अशा रांगा दिलेल्या आहेत समजा आणि इथे कुठेतरी रमेश हा मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे, त्याच्या समोर किती मुले आहेत 8. म्हणजे याचा अर्थ याच्या मागे सुद्धा किती मुले असतील 8. म्हणजे 8 आणि 8 16 आणि हा एक 17. म्हणजे एका रांगेतील मुले किती झाले 17. आणि अशा टोटल रांगा एकूण ज्या रांगा राहतील त्या किती राहतील 17. मग आपल्याला एकूण जर मुले पाहिजे असेल तर काय करावं लागेल 17 गुणिला 17 म्हणजे 17चा वर्ग किती राहणार 289. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न. खालील व्यक्तींपैकी एक व्यक्ती खोटे विधान करतो आणि 2 व्यक्ती खरे विधान करतात, तर खालीलपैकी कोणी केक खाला? तर बघा याच्यामध्ये काय म्हणताय की एक व्यक्ती खोटं विधान करत आहे आणि त्यापैकी 2 व्यक्ती जे आहेत ते खरे विधान करत आहेत. मग याच्यामध्ये दिलेलं आहे यम किंवा एन यापैकी कोणीही केक खाल्लेला नाही. हा ए बोलतोय. बी काय बोलताय एम ने केक खाल्ला आणि सी बोलताय एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्ला. समजा ए न जर खोटं जर खरं जर बोललं एम किंवा एन यापैकी कोणी केक खाल्ला नाही, दुसरं विधान सुद्धा रॉंग होऊ शकतं. किंवा यानं जेव्हा बोललेलं असेल खरं तर एम किंवा एन खायला पाहिजे. जर समजा एन जर नसेल खाला तर एन खाल्लेला असेल, पण या सुद्धा विधानामध्ये बोललेलं आहे काय बोललेलं आहे एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्लेला आहे. म्हणजे याचा अर्थ एम ने खाल्लाय तर मग याच्यामध्ये एन होऊन जाणार. पण काय होत आहे याच्यामध्ये जर एम ने केक खाल्ला बीच स्टेटमेंट आहे. काय बोलत आहे इथं एम ने केक खाल्ला. मग या दोन्ही स्टेटमेंटला ह्या जर सत्य बोलत असेल तर या 2 पैकी एक स्टेटमेंट खरं ठरू शकते. मग यापैकी जर स्टेटमेंट जर खरं जर पकडलं आपण एम किंवा एन म्हणजे यम खाल्लेला असेल किंवा एन पैकी कोणी केक खाल्लेला नाही, म्हणजे मे बी यम खाल्लेला नसेल किंवा एन खाल्लेला नसेल. बट याच्यामध्ये काय म्हणत आहे एम किंवा एन यापैकी एकाने केक खाल्लेला आहे म्हणताय.
मग जर विचार केला यम ने केक खाल्ला तर या ठिकाणी एम ने जर केक खात असेल म्हणजे याचा अर्थ यन ने केक खाल्लेला नाही किंवा एम ने केक खाल्लेला नाही, तर त्याच्यामुळे हे दोन विधान काय पडेल, सत्य पडेल. त्याच्यामुळे दोन व्यक्ती खरे बोलत आहेत आणि हा जो व्यक्ती आहे तो खोटं बोलत आहे. त्याच्यामुळे एम ने केक खाल्ला ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. एका घरात ए बी सी डी आणि ई अशा 5 व्यक्ती आहेत. त्यात बी हा सी चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. ई हा नवरा आहे. ए आणि डी मैत्रिणी आहेत व त्यांनी लग्न केलेले नाही. तर ई ची बायको कोण आहे? आता बघ, इथं बोललेलं आहे की बी हा सी चा भाऊ आहे. बी हा सी चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपा आहे. जे 5 लोक असेल त्या 5 लोकांपैकी एक दोघांचं लग्न झालेलं आहे. ई हा नवरा आहे. ए आणि डी मैत्रिणी आहेत व त्यांनी लग्न केलेले नाही. मग लग्न जे झालेलं असेल ते कोणाचं झालेलं आणि बोललेलं आहे ई ची बायको कोण आहे, म्हणजे ई चं लग्न झालेलं आहे आणि इकडं हा मेल असल्यामुळे सी चं जेंडर काय होऊन जाणार, फिमेल. म्हणजे ई चं जे लग्न आहे ते कोणासोबत झालेलं आहे, सी. आणि ए आणि डी या मैत्रिणी असेल, यांचा काही संबंध नाही इकडे आलेला आहे त्या याच्यामध्ये. मग याच्यामध्ये बोललेला आहे ई ची बायको कोण असेल, तर ई ची बायको कोण राहणार, सी. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. एका मैदानावर काही 3 चाकी रिक्षा व काही मोटारसायकली आहेत. चाकांची एकूण संख्या 45 व हँडलची संख्या 19 आहे. तर मोटारसायकलींची संख्या किती? आता बघा, समजा मोटारसायकली एक्स घेतल्या आणि 3 चाकी रिक्षा आपण वाय जर घेतलं तर यांच्या हँडलची संख्या दिलेली आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 19 आणि चाकांची संख्या 2 चाकी असल्यामुळे 2x प्लस 3y इज इक्वल टू 45. तर आपण 2 अननोन 2 इक्वेशन, या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं 2x प्लस 2y इज इक्वल टू 19 दुने 38. या इक्वेशन मधनं इक्वेशन वजा केलं एक्स एक्स कॅन्सल, इथं काय वाचलं y इज इक्वल टू 45 मायनस 38 म्हणजे वाचेल किती, 7. म्हणजे 3 चाकी तुमच्या किती झाल्या, 7. मग एकूण जे आहे सायकली आपल्या सायकलींची संख्या 19. म्हणजे x इज इक्वल टू 19 मायनस 7, तर x इज इक्वल टू किती असेल, 12. म्हणजे मोटारसायकलींची संख्या किती असायला पाहिजे, 12. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. ताशी 72 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी 360 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 590 मीटर लांबीच्या पुलास किती वेळात ओलांडेल? वेळ काढायचा आहे. म्हणजे वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. मग अंतर म्हणजे दोन्ही गाड्याची लांबी, म्हणजे पुलाची लांबी आणि गाडीची लांबी 360 प्लस 590, वेग 72 किलोमीटर, हे मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. म्हणजे 5/18. देन त्याच्यानंतर 360 म्हणजे नथिंग बट इकडे टाकले 600 ते 300 950 गुणिला 18 भागिला 72 गुणिला 5, तर 18×4 = 72. ओके, 5×4 = 20 नथिंग बट जर विचार केला इथला 2 ठेवलं, इथलं 0 कॅन्सल, म्हणजे 95/2. 95/2 म्हणजे 47.5 सेकंद लागतील. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 12. 10.8% दराने 2,500 रुपये मुद्दलाचे काही वर्षात 1,500 रुपये व्याज मिळते, तर मुदतीचा कालावधी किती? टाइम काढायला विचारलाय. टाइम इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय P इंटू R. सिंपल इंटरेस्ट तुम्हाला किती दिलेला आहे, 1,500 गुणिला 100 भागिला मुद्दल 2,500, रेट किती दिलेला आहे, 8. ओके, 1 2 1 2 0 गेट कॅन्सल, 25 छक्क 150. तर 4चा भाग याच्यामध्ये 2 वेळा, 4चा भाग 15 वेळा म्हणजे 15/2 म्हणजे 7.5 वर्ष. बट ऑप्शन मध्ये 7.5 वर्ष दिलेले नाही आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, 7 वर्षे
6 महिने, 7.5 वर्ष म्हणजे 7 वर्ष 6 महिने. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 12, 4766 स्टार या संख्येस 8ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. मग सांगितलेलं होतं 8ची कसोटी म्हणजे एकक, दशक व शतक स्थानाच्या 3 अंकी संख्यांना मिळून जर भाग जर जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. आणि शतक स्थानावर 2च्या पटीतील संख्या आहे त्याच्यामुळे शतक स्थान चेक करायची गरज नाही. एकक व दशक, मग एकक व दशक ही 8च्या पटीतील संख्या पाहिजे आणि 60 ते 69च्या दरम्यानची संख्या पाहिजे. तर विचार जर केला तर 8 64 म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असायला पाहिजे? 4 हा अंक असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर. पुढील प्रश्न क्रमांक 13, मंगलाने पहिल्या दिवशी 10 मिनिटे व्यायाम केला ती प्रत्येक दिवशी व्यायामाचा कालावधी आदल्या दिवसापेक्षा 5 मिनिटे वाढवते तर व्यायामाचा कालावधी 1 तास 15 मिनिटे होण्यास किती दिवस लागतील? बघा, तर आपल्याला अरेथमेटिक प्रोग्रेशनचा हा क्वेश्चन आहे आणि लास्ट टर्म दिलेली आहे आणि फर्स्ट टर्म सुद्धा दिलेली आहे. तर nth काढायचं आहे म्हणजे tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी. tn 1 तास 15 मिनिटे आणि तिकडे 5 मिनिट 10 मिनिट म्हणजे मिनिटांमध्ये दिलेलं आहे. 1 तास 15 मिनिटे म्हणजेच आपण त्याला लिहू शकतो 75 मिनिटे. मग पहिल्या दिवशी 10 प्लस n-1 इंटू डिफरन्स 5 मिनिटांचा. नथिंग बट 10 जर वजा केलं तर इथे वाचले 75 मायनस 10 इज इक्वल टू n-1 इंटू 5. तर वाचणार किती? 65 म्हणजे n-1 इज इक्वल टू 65 डिवायडेड बाय 5 म्हणजे n इज इक्वल टू 13 5 65 13 प्लस 1 नथिंग बट n इज इक्वल टू किती? 14 दिवसांचा कालावधी लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 14, एका घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 4 मीटर आहे तर घनाच्या सर्व बाहेरील पृष्ठभागाला रंग लावायचा आहे. रंग लावण्याचा खर्च 3 रुपये प्रति चौरस मीटर आहे तर संपूर्ण घनास रंगविण्यासाठी एकूण किती खर्च येईल? आता बघा, या पद्धतीचा एक घन दिलेला आहे आणि त्या घनाच्या एका बाजूची लांबी ही 4 मीटर दिलेली आहे आणि त्या घनाला आपल्याला सर्व बाजूंना रंग करायचा आहे. ओके, तर नथिंग बट हा 4 आहे. मग याचा एरिया जो निघेल 4 चो 16, एका बाजूचा जो एरिया निघला एका पृष्ठाचा तो 16 स्क्वेअर मीटर. ओके, एवढा एरिया निघला. तर एकूण बाजू घनाला किती राहतात? 6. मग 16 गुणीला तुम्हाला प्रत्येक चौरस मीटरला किती खर्च येत आहेत? 3. म्हणजे किती झालं? 16 3 48 म्हणजे 48 रुपये प्रत्येक बाजूला रंगवण्याचा खर्च येईल. तर अशा बाजू किती आहेत? 6. म्हणजे मग 48 गुणीला 6 नथिंग बट किती येणार? 288 रुपये हा तुम्हाला टोटल खर्च लागेल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15, ए हा बी चा मुलगा आहे, पी ही बी ची सासू आहे, क्यू ही आर ची मुलगी आहे व ए ची बायको आहे. जर बी ही स्त्री आहे तर बी चे क्यू शी नाते काय? बघा, ए हा बी चा मुलगा आहे, ए हा बी चा मुलगा आहे आणि बी ही स्त्री आहे, बी ही स्त्री आहे. पी ही बी ची सासू आहे, पी ही बी ची सासू आहे. क्यू ही आर ची मुलगी आहे, क्यू ही आर ची मुलगी व ए ची बायको आहे, क्यू ही आर ची मुलगी, आर ची मुलगी व ए ची बायको आहे. तर बी चे क्यू शी नाते काय? म्हणजे बी ही क्यू ची कोण? तर मग आपला पती, पतीची आई म्हणजे नथिंग बट कोण होणार? सासू. म्हणजे आपल्या नवऱ्याची माय म्हणजे सासू. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 16, पुढील विधानांच्या आधारे कोणते निष्कर्ष काढता येतील? बघा, तर्क व अनुमानचा प्रश्न आहे, विधान दिलेले आहेत आणि निष्कर्ष दिलेले आहेत. पहिलं विधान,
सर्व तलवारी बंदुका आहेत. बघा, निष्कर्ष हा दिलेल्या विधानाच्या भरोशावर आपण काढायचा असतो आणि त्याच्यासाठी वेन आकृती ड्रॉ करायची असते. सर्व तलवारी बंदुका आहेत. सर्व तलवारी ह्या बंदुका आहेत आणि काही टेबल तलवारी नाहीत. आता जो दुसरा जो घटक दिलेला आहे, तलवारी आणि टेबल यांचं रिलेशन नाकारलेलं आहे. ओके, तर बघा, 4 पद्धतीचे विधाने असतात. देर आर 4 टाइप्स ऑफ स्टेटमेंट. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट, युनिव्हर्सल निगेटिव्ह स्टेटमेंट, पार्शली पॉझिटिव्ह स्टेटमेंट अँड पार्शली निगेटिव्ह स्टेटमेंट. याचा नियम असा म्हणतो की विधानामध्ये जोपर्यंत एखादी घटक विभागला जात नाही, ओके, तर तोपर्यंत आपल्याला विभागता येत नाही. आणि ज्या वेळेला त्या 2 घटकांचा संबंध नाकारलेला असतो, तर त्यावेळेला तुम्हाला त्या 2 घटकांचा संबंध दाखवता येणार नाही. ओके, तर निष्कर्ष बघू आपण. सर्व बंदुका टेबल आहेत. बंदुका या टेबल आहेत, होऊ शकत नाही. बंदुका आणि टेबलचा संबंध नाकारलेला आहे. आणि काही टेबल बंदुका नाहीत, म्हणजे इथं निगेटिव्हली स्टेटमेंट बोललेलं होतं, त्याच्यामुळे निघणारा निष्कर्ष हा निघतच नव्हता. तर त्याच्यामुळे दोन्हीही निष्कर्ष निघणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. कारण की काही बोललेलं आहे, इथं संपूर्ण टेबल हे बंदुका नाही दिसून येत आहे त्याच्यामुळे. पुढील प्रश्न क्रमांक 17. एका रांगेमध्ये सचिन डावीकडून 23वा आहे, तसेच रवींद्र उजवीकडून 25वा आहे. त्या दोघांमध्ये 6 जण उभे आहेत, तर रांगेमध्ये एकूण किती लोक उभे आहेत? बघा, एका रांगेमध्ये सचिन डावीकडून 23वा आहे, तसाच रवींद्र हा उजवीकडून 25वा आहे. या दोघांमध्ये 6 व्यक्ती असतील, तर म्हणजे याचा अर्थ 23 - 6 नथिंग बट किती वाचले तुमचे? 16. 17 मायनस नथिंग बट 1 म्हणजे किती झालेलं असेल? 16. 16 आणि ते 25, 40 आणि 41 म्हणजे 41 - 1 म्हणजे 40 असायला पाहिजे. बट 40 ऑप्शन मध्ये नाही आहे. मग या दोघांची पोझिशन आपण बदलली. समजा सचिन हा डावीकडून 23वा आहे आणि रवींद्र हा रांगेत उजवीकडून 25वा. या दोघांच्या मधामध्ये 6 जण असतील. 23 आणि 6 29 म्हणजे याचा नंबर येणार 30. मग 30 आणि 25 म्हणजे किती झाले तुमचे? 55 - 1 म्हणजे किती लोक असतील? 54. 54 ऑप्शन मध्ये दिसतंय का? हो, त्याच्यामुळे ही कंडिशन न घेता तुम्हाला ही वाली कंडिशन घ्यावी लागेल. त्याच्यामुळे एकूण रांगेतील लोक हे 54 लोक असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 18. सन 2000 मध्ये प्रजासत्ताक दिवस शनिवारी आहे, तर त्याच वर्षी स्वतंत्रता दिवस कधी येईल? बघा, प्रजासत्ताक दिवस म्हणजे 26 जानेवारी. 26 जानेवारी 2000 रोजी शनिवार होता, तर त्याच वर्षीचा स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 2000 ला कोणता वार होता? तर वर्ष सारखं आहे, फक्त महिने चेंज आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. जानेवारीचे किती दिवस वाचले? 5. ऑगस्टचे किती? 15. फेब्रुवारी लीप वर्ष असल्यामुळे 1, मार्च 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3. ओके, तर जर बघितलं 5 आणि हे 2 7 गेट कॅन्सल, 3 आणि 3 6 आणि 1 7 गेट कॅन्सल, 7 दुने 14, 1 वाचला. ओके, तर किती झालं? 3 आणि 2 5 आणि 1 6. 6 दिवस पुढे, 6 दिवस पुढे म्हणजे 1 दिवस मागे, 1 दिवस मागे. 1 दिवस मागचा वार म्हणजे कोणता वार यायला पाहिजे? शुक्रवार यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा. बघा, अल्फाबेटचा क्वेश्चन दिलेला आहे, तर अल्फाबेटचा क्वेश्चन आला तर सुरुवातीला नंबरिंग 3 4 5 9 10 11 14 15 16. आता जर बघितलं +1 याच्यामध्ये काय झालं? +4 नंतर +1 नंतर प्लस किती झाले? 3 +1 नंतर प्लस किती होणार? 2. 16 आणि 2 18 19 20
म्हणजे RST हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. रवी हा 20 दिवसात एक काम करतो. तेच काम करण्यासाठी अवीला 30 दिवस लागतात. जर रवी व अवी दोघे मिळून कामाला लागले तर ते काम किती दिवसात संपेल? बघा, रवी हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतोय आणि अवी तेच काम 30 दिवसात पूर्ण करताय. एलसीएम झाला तुमचं 60 युनिट. मग हा किती युनिट करेल? 3 युनिट. हा किती युनिट करणार? 2, 5. टोटल काम किती करायचं आहे? 60 डिवायडेड बाय 5. नथिंग बट किती दिवस लागेल? 12 दिवस लागेल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 21. ए हा एक काम 12 दिवसात करतो. बी हा तेच काम 24 दिवसात करतो आणि सी हा तेच काम 20 दिवसात करतो. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? बघा, ए हा एक काम करण्यासाठी 12 दिवस, बी हा तेच काम करण्यासाठी 24 दिवस आणि सी हा तेच काम करण्यासाठी 20 दिवस. एलसीएम झाला 120. 12 120, 24 5 120, 20 चक 120. म्हणजे किती युनिट काम झाले? 10 5 15, 15 आणि 6 21 युनिट पर डे काम होत आहे. आणि आपल्याला काम किती करायचं आहे? 120 युनिट. 120 डिवायडेड बाय 21 म्हणजे 21 5 120. आपला 21 5 105 वाचले किती? 15/21. तर 5.15/21 किंवा 5.5/7 दिवस लागतील. जर बघितलं याच्यामध्ये ऑप्शन, तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी 5 पाहिजे होते, परंतु एक्झाम पेपर पॅटर्न मध्ये इथं 6 आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचा 1 मार्क हा सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. तर त्याच्यामुळे त्याचं उत्तर किती पाहिजे असतं? 5.15/21 किंवा 5.5/7 हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 22. एका पंख्याची विक्रीची किंमत 12,150 रुपये ठेवल्याने दुकानदार 35% नफा कमवितो, तर पंख्याची मूळ किंमत सांगा. बघा, म्हणजे 35% नफा आणि मूळची किंमत 100%. म्हणजे याचा अर्थ विक्री जी किंमत असेल ते विक्री किंमत किती टक्के? 135%. म्हणजे 12,150 रुपये. तर मूळची किंमत म्हणजे 100%. म्हणजे हाऊ मच? तर एक्स इज इक्वल टू 12,150 गुणिला 100 भागीला 135. जर 135चा 12,150 मध्ये जर भाग टाकला तर किती वेळा भाग चालला? 90. मग 90 आणि ते 2 शून्य म्हणजे किती यायला पाहिजे? मूळची किंमत 9,000 रुपये. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 23. विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल 960 रुपयाला विकली, तर त्याला शेकडा तोटा किती झाला? तर बघा, याच्यामध्ये शेकडा तोटा इज इक्वल टू तोटा म्हणजे 1200 मायनस 960 भागीला आपल्याला विजयने 1200 रुपयाला खरेदी केलेली सायकल 1200 गुणिला 100. किती रुपयाचा लॉस झाला तुमचा? 240 रुपयाचा लॉस झाला. किती रुपयावर? 1200 रुपयावर गुणिला 100. तर 0 0 0 0 गेट कॅन्सल. 12 दुने 24 आणि 1 शून्य म्हणजे किती झाला? 20% लॉस झालेला असेल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 24. 5 वस्तू 4 रुपयांना खरेदी करून 4 वस्तू 5 रुपयांना विकल्या, तर शेकडा नफा किती? बघा, खरेदी किंमत म्हणजे काय झालं? 5 वस्तू 4 रुपयांना खरेदी करून 4 वस्तू काय केल्या? 5 रुपयांना खरेदी केल्या. म्हणजे हे काय झाली? तुमची विक्री किंमत. आणि ही काय झाली? तुमची खरेदी किंमत. म्हणजे 5 5 25 मायनस 16 डिवायडेड बाय 16 इंटू 100 म्हणजे शेकडा नफा. तर 25 मायनस 16 म्हणजे किती वाचले तुमचे? 9. 9 डिवायडेड बाय 16 गुणिला 100. 4चा भाग 4 वेळा, 4चा भाग 25 वेळा, 25 9 225 भागीला 4. तर 4 25 वाचले किती? 2. नंतर 6 वेळा 1/4 म्हणजे 56.25% नफा. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न. पी क्यू आर एस टी व यू हे 6 व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून खालील प्रकारे बसलेले आहेत.
आणि त्यांची बसण्याची पोझिशन दिलेली आहे. आपण त्यांना बसवून घेऊ अगोदर. 6 व्यक्ती आहे म्हणजे प्रत्येकातला अँगल हा 6 डिग्री असणे आवश्यक आहे. आणि केव्हाही किती लोकांची संख्या आहे आणि डिवायडेड बाय 360 त्यांना करून टाकायचं म्हणजे प्रत्येकातला लगतच्या 2 व्यक्तींमधला अँगल भेटेल. ओके, तर पी हा क्यू च्या विरुद्ध बसला आहे. समजा पी हा इथं बसलेला असेल तर क्यू इकडे बसलेला असेल. पी हा क्यू च्या विरुद्ध बसलेला आहे. क्यू हा टी च्या उजवीकडे, टी च्या उजवीकडे व आर च्या डावीकडे पहिला आहे. आर च्या डावीकडे पहिला आहे. क्यू बद्दल बोललेलो होतो. देन आर हा एस च्या डावीकडे पहिला आहे. आर हा एस च्या डावीकडे पहिला आहे. वाचलेलं कोण आहे? पी क्यू आर एस टी आणि यू. ओके, यू हा पी च्या उजवीकडे आहेच. ओके, दिलेला आहे. पण इथं नंतरचा पॉईंट दिलेला आहे. एस व यू सोबत तसेच टी आणि क्यू सोबत जागांची अदलाबदल केली. म्हणजे याचा अर्थ आता बघा, एस हा यू सोबत म्हणजे एस च्या ठिकाणी यू आणि यू च्या ठिकाणी एस, तसेच टी हा क्यू सोबत, टी आणि क्यू म्हणजे क्यू इकडे येणार आणि टी इथे म्हणजे पी जाग्यावर आणि देन त्याच्यानंतर आर सुद्धा जाग्यावर असेल. आता त्या कंडिशनवर सेटिंग अरेंजमेंटवर आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25, आर च्या डावीकडे कोण आहे? आर च्या डावीकडे कोण आहे? टी. म्हणून त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी हे उत्तर बरोबर आहे. पी आणि आर च्या मध्ये कोण आहे? पी आणि आर च्या मध्ये कोण आहे? यू. त्याच्यामुळे त्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर डी राहील. एस च्या समोर कोण बसलेला असेल? मग एस च्या समोर कोण बसलेला असेल? आर. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे जे बाकीचे प्रश्न राहिलेले आहेत चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती, ओके, यामधले काही प्रश्न जे वाचलेले आहेत साधारणतः 23 प्रश्न वाचलेले असतील तर ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तरी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक व शेअर करत चला, जेणेकरून याच पद्धतीचे व्हिडिओ आपण समोर सुद्धा असे बनवत राहू. काही टायमाने आपण मधामध्ये अधिक पॉज पडलेला होता, बट समोर याच पद्धतीत आणि समोर जाऊन जर आपल्याला डिजिटल बोर्ड आला तर एवढी मेहनत करावी लागणार नाही. सोल्युशन द्यायला खूप कमी वेळ लागतं, बट लिहिण्यामध्ये भरपूर वेळ जातं. तर तुमच्या सहकार्याची आपल्याला आवश्यकता आहे. येतच थांबणार आणि समोरचा जो लेक्चर आहे तर याच्यातला रिमेनिंग क्वेश्चन जे आहेत तर ते क्वेश्चन आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊन टाकूया. चला, धन्यवाद.